सोमजाई माता तीर्थयात्रा आयोजित चारधाम यात्रेच्या या पवित्र आणि भक्तमय प्रवासात मी सुषमा आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आपल्या यात्रेची सुरुवात अत्यंत आनंदात आणि उत्साहात झाली. 10 तारखेला सर्व भाविक मोठ्या भक्तिभावाने यात्रेसाठी एकत्र जमले आणि चारधाम यात्रेचा शुभारंभ झाला. 11 तारखेला आपल्या रेल्वे प्रवासाला सुरुवात झाली. संपूर्ण प्रवासात भाविकांमध्ये उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. कोणी भजन गात होते, कोणी नामस्मरण करत होते, तर काही जण हिमालयातील पवित्र धामांच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. रेल्वे प्रवासात सर्व भाविकांनी एकमेकांसोबत सुंदर क्षण अनुभवले. हसत खेळत गप्पा मारत आणि भक्तिमय वातावरणात आपला प्रवास अतिशय आनंददायी झाला. 12 तारखेला सकाळी आपण हरिद्वार येथे पोहोचलो. गंगा मातेच्या पवित्र नगरीत पोहोचल्यावर सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. त्यानंतर सर्वांनी फ्रेश होऊन स्थानिक भ्रमंती आणि दर्शनाला सुरुवात केली. हरिद्वारचे सुंदर घाट, पवित्र वातावरण आणि भक्तिमय ऊर्जा मनाला एक वेगळाच शांततेचा अनुभव देत होती. गंगा मातेच्या दर्शनाने आणि हर की धौडीच्या पवित्र वातावरणाने संपूर्ण दिवस भक्तिमय झाला. भाविकांनी अनेक सुंदर आठवणी आपल्या मनात साठवल्या. संध्याकाळी सर्वांनी एकत्र येऊन दिवसाचा आनंद घेतला आणि रात्री हॉटेलमध्ये आराम करून हरिद्वारामधील आपला यात्रेचा पहिला दिवस आनंदात पूर्ण झाला. अशा प्रकारे पुढे आपली चारधाम अधिक सुंदर आणि भक्तिमय अनुभवाने भरलेली असणार आहे. आपला आजचा दिवस इथेच संपतो. आमच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी लवकरच आमच्याशी संपर्क करा. संपर्क क्रमांक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चारधामचा पुढील प्रवास आपण लवकरच पाहणार पुढील व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटू एका नव्या आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.